तुम्ही पाहता आहात महाराष्ट्रवाणी, जिथे तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात जनतेचा आवाज, राजकारण, समाजकारण, सामान्य लोकांचे प्रश्न, सुरक्षा, रोजगार, शेतकरी, व्यापार, विद्यार्थी या सर्वांवर प्रकाश टाकणारे एकच न्यूज चॅनल महाराष्ट्रवाणी। मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे याच्यामध्ये एकंदरीत घटनाक्रम कशी आहे? घटनाक्रम सकाळी 7:30 वाजता मला फोन आला आमच्या पदाधिकाऱ्यांचा की अशी घटना या ठिकाणी घडली। त्याच्यानंतर संपर्क करून आम्ही CCTV फुटेज चेक केले। तर CCTV फुटेजमध्ये 4:30 वाजता साधारणतः 4:30 वाजण्याच्या आसपास कुठंतरी मंडप जाताना एक इसम दिसतोय आणि त्याची काही अजून ओळख पटलेली नाही। ओळख पटल्यानंतर आम्ही त्याच्यावरती व त्याच्या मागं कोण आहे त्याच्या नीतीचं असं वाटतं तुमच्या कार्यालयामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते नव्हते का? कार्यालयामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते मागच्या बाजूने झोपलेले होते। त्यांना ह्याची कल्पना नव्हती की वरच्या बिल्डिंगमध्ये एका काकूंना ते दिसलं। त्यांनी त्यांच्या मुलाला जाऊन कार्यकर्त्यांना उठवलं आणि योगायोगाने सुदैव असं की आज पाणी आलेलं होतं। पाणी आलेलं असल्यामुळं त्या नागरिकांनी तिथला ही आग विझवली। हे आरोप कोणावर आहे तुमचे? आमचा आरोप तसा कोणावरती नाही, पण ह्या गोष्टीची शहानिशा करून आरोपी व त्याच्या मागचा मास्टरमाइंड पोलीस प्रशासनाने शोधावा अशीच आमची त्यांच्याकडे तक्रार दिली का आपण? हो, तक्रार आहे। सध्या काँग्रेसचं वातावरण चांगले असल्यामुळं तुम्हाला वाटतं का असं राजकीय स्कूटी कार्यक्रम झालेला? निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग 16 मध्ये मुसंडी घेतलेली आहे। त्याच्यावरतूनच केलेल्या आक्षातून हा प्रकार या ठिकाणी वाटतोय। कारण तुमच्या लागूनच भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे आणि तुमचं कार्यालय सत्तेत दोघं पक्ष आहे तुमच्यावरती। पण या मागं असं संशयित जी व्यक्ती दिसत आहे त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचं असलं असू शकतं? नाही, अजून राजकीय पक्षाचा तो आहे याच्यातलं आम्हाला कन्फर्मेशन नाही आहे, त्याच्यामुळं कुठंतरी ते बोलणं योग्य ठरणार नाही। परंतु तुम्ही म्हणले की सत्तेत आहे, तर मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून एकदाही सत्तेत आलेला नाही। त्यावेळेस येण्याची शक्यता आहे। आल्यानंतर निश्चितच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आम्ही विकास करून दाखवू आणि इथल्या प्रभाग 16च्या हिंदू, मुस्लिम सर्व समाजातील घटकांनी, सर्व समाजातील लोकांनी सपशेल जातीवाद, धर्मवाद नाकारलेला आहे। विकासाच्या मुद्द्यावरती सर्व समाज एकत्र झालेले आहेत। तुम्ही इथं जाती आणि धर्माच्या नावावरती दंगल भडकवण्याचा प्रयत्न कोणीही करू शकत नाही, कारण की लोक त्याच्या पुढं यायला तयार नाहीत। लोक विकासाच्या मुद्द्यावरतीच या ठिकाणी पुढे येणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच तुमचा मुकाबला कोणासोबत आहे? आमचा मुकाबला जे कोणी विरोधक असतील, आमचा मुकाबला तसं आम्ही विरोधकांसोबतपेक्षा आमचा मुकाबला व आमचं मन हे जनतेमध्ये आहे। जनता निश्चितच आम्हाला या ठिकाणी निवडून देईल। पोलीस प्रशासनाने काय या संदर्भामध्ये कुठपर्यंत चौकशी केली? पोलीस प्रशासनाने येऊन सकाळी इथं पंचनामा केला। पंचनामा करून पुढील प्रोसिजर ते करत आहेत। जे काही घटना घडतील आम्ही इथून पुढे तुम्हाला कळवू। आपलं नाव आणि डॉक्टर मयूर मोहनराव सोनवणे, प्रभाग क्रमांक 16 ड।